हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे छान असाल, मस्त आहात ना? मस्तच राहा. चला तर आपण आज चाललो आहे फिरायला. कुठे चाललो आहोत ते तर तुम्ही बघालच. तर आता हवा चेक, पेट्रोल चेक आणि बाप्पाचं पण दर्शन घेऊन झालेलं आहे. तर चला आता आपण निघूया. तर चला फ्रेंड्स, आता आपण निघालेलो आहे डोंबिवलीहून आणि आम्ही आता थांबलेलो आहे मोरया मिसळला. म्हटलं थोडासा नाश्ता करून घेऊया. तर आपण आलेलो आहे मोरया मिसळ, म्हणजे नावातच मिसळ आहे. सो आपण घेणार आहोत मिसळ. आणि हे असं ह्यांचं एंट्री वे आहे आणि ही आहे ते मी. आपली ऑर्डर पण आलेली आहे. सो आता आपण बघूया. ही आहे तिखट गावरान आणि ही आहे पुणेरी स्पेशल. आणि बघा हा गुलाबजामसुद्धा दिलेला आहे, सोलकढी पण आहे आणि 2 पाव आणि आपला हा रस्सा. अशी आहे ही आपली प्लेट. चला आता आपण निघालेलो आहोत. नाश्ता पाणी सगळं झालेलं आहे. फायनली निघालो आहोत आणि रस्त्यावर बघा आहे ट्रॅफिक आणि जो आहे भयंकर ट्रॅफिक. चला बघूया आपण काय होतंय अजून रस्त्यामध्ये. तर फ्रेंड्स, आम्ही ॲटलास्ट तिकडून निघालेलो आहोत, कारण तिकडे जवळजवळ आम्ही अर्धा तास थांबलो त्या गर्दीमध्ये. खूपच ट्रॅफिक होता. सो मग आम्ही रस्ता चेंज केलेला आहे आणि इकडे डोंगर होतं. सो ते बघत आम्ही निघालो आणि इथे होपफुली आम्हाला ट्रॅफिक लागणार नाही असं विचार करून आम्ही निघालो. बघा इतकी गर्दी तुम्हाला मी दाखवली, त्याच्यापेक्षा काही जास्त गर्दी होती. पण आपण आता निघालो आहे गर्दीतून, फायनली निघालेलो आहोत आणि आपण आहे आता अलिबागच्या रस्त्याला. तर मी पुढे बघते आहे कारण मी ड्राईव्ह करते आहे. तर आम्ही एक होमस्टे बुक केलेला आहे. तर आता आपण जाऊ तिकडे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांचं प्रायव्हेट बीच आहे. तर आपण जाऊन बघूया कसं आहे काय आहे ते आणि तुम्हाला तर आम्ही दाखवूच. चला व्ह्यू एन्जॉय करा. आता आपण ह्या गावामध्ये एंटर केलेलं आहे. अलिबागमध्ये कुठलं गाव आहे मला माहित नाही, पण आता आपण गावामध्ये एंटर केलेलं आहे आणि आपण आता डेस्टिनेशनच्या जवळ आलेलो आहोत. हे थोडंसं मला ट्रॅफिक लागला कारण वळणाचे रस्ते आहेत. तर मग बघून व्यवस्थित चालवावं लागणार. तर चला आता आपण पोहोचत आलो आहोत. आपण पोहोचल्यावर मी तुम्हाला दाखवेलच ते घर कसं आहे, त्याच्यानंतर तो बीच आहे का खरंच तिकडे बरं आहे का कसं आहे बघूया आपण. आता इथे आम्ही आलेलो आहोत मयूर बेकरीमध्ये, जी आहे अलिबागमध्ये. एक फेमस यूट्यूबर आहेत, त्यांचा आम्ही, ते फूड ब्लॉगर आहेत, त्यांचा मी व्लॉग बघितला होता. त्यांनी इथे व्हिजिट केला होता. तर हे मी आता एंटर करते आहे मयूर बेकरी. सो इथे त्यांनी काही गोष्टी सजेस्ट केल्या होत्या. ॲक्च्युली आम्ही व्हेजमध्येच घेणार होतो. इथे एग्सचे पण केक आणि बाकीच्या गोष्टी अवेलेबल आहेत. तर जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर तुम्ही हे ट्राय करू शकतात. पण आम्ही व्हेजच ट्राय केले. तर त्यांनी सजेस्ट केलेल्यापैकी आम्ही काही गोष्टी इथे टेस्ट केल्या. आम्हाला काय त्या पर्सनली एवढ्या आवडल्या नाही. सो तुम्ही जर इथं आलात तर तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी टेस्ट करू शकता. हे आहे त्यांचं फर्स्ट शॉप. हे त्यांचे फर्स्ट बेकर. हे त्यांचं पर्सनलाइज्ड अवन आणि ह्या काही गोष्टी आहेत तिथल्या. तर आता इथे दोन्ही साईडला पाणी होतं आणि मध्ये हा पूल होता असं वाटत होतं आणि समोर डोंगर होतं. असं वाटत होतं की आपण त्या डोंगराच्या आतमध्येच चाललो आहोत आणि इतकी छान हिरवळ होती. आणि बघा आता इथे आपल्याला दिसलं आहे
समुद्र. जसंच आम्हाला समुद्र दिसला तसंच अशी इच्छा झाली की गाडी थांबवावी आणि पटकन पळत जावं आणि आपले पाय विझावे. इतकं सुंदर वाटत होतं. काही लोक इथे थांबले होते. आमचा विचार होता इथे थांबण्याचा, पण आम्ही थांबलो नाही कारण आम्हाला आमच्या डेस्टिनेशनला जायला उशीर होत होता. हे बघा, इथे काही माणसं थांबलेली आहेत आणि मजा घेत आहेत समुद्राची. पहा, ॲट लास्ट आम्हाला काही रेजिस्ट नाही झालं आणि आम्ही शेवटी एका ठिकाणी थांबलोच. फ्रेंड्स, आम्ही रस्त्यात थांबलेलो आहोत आणि तुम्हाला मी आता काहीतरी दाखवणार आहे जे एकदम सुंदर आहे. बघा, वाव, किती छान, किती सुंदर. आम्ही ह्याच्या आधी आलेलो तेव्हा ही जी जागा दिसते ना तिथे बसलेलो, पण आता पाणी बघा तुम्ही, तिथे खालीच जाऊच शकत नाही कोणी. तर आता आपण निघतोय इथून. आपण खूप सुंदर आहे हे, खूप सुंदर असं इथे बसून राहावं असं वाटतंय, पण आपल्याला ना आपल्या डेस्टिनेशनला जायला खूप उशीर होत आहे. सो आपण आता लवकर निघूया कारण आमचा टाईम होता खूप अगोदरचा. आम्हाला 2 तास ऑलरेडी लेट झालेला आहे. तर आपण तिकडे जाऊ, तिकडे पण आहे. मग आपण तिकडे पोहोचल्यावर आपण बघू. जेवण वगैरे झालं की मी तुम्हाला दाखवेन. 1 eternity later. सो फायनली आपण पोहोचलेलो आहोत. स्टे करायचं आहे तिथे आपण थांबलेलो आहोत. जस्ट पोहोचलोय. आता बघू रूममध्ये जाऊ, तुम्हाला दाखवू रूम कशी आहे. इथे आम्ही खूप आधी आमचं लग्न झालं होतं तेव्हा आलं होतं, तेव्हा वंशू नव्हती. तर आता इथे खूप चेंजेस झाल्यासारखं वाटतं आहे. तर आता तुम्हाला दाखवू आणि मला मिळाले तर मी जुने फोटोज पण टाकेल. पण आता बघू. चलो आपण आता जाऊया. मी जाते, थोडं फ्रेश वगैरे होते आणि मग व्हिडिओ तुम्हाला रूम टूर देते. चलो. डक्स आहेत इथे, डक्स. ते खूपच चेंजेस झालेले आहेत. बघा, हा झोपाळा मला खूप आवडतो. बाबू, हे येतील. नाही, आम्ही तिघच आहे. व्हेजचं नाही आता काही. अच्छा, नाही मग नको. हां. ही बघा आपली गाडी आहे, ही व्हाईट आणि आता असं खालून वर यायचं. इथे गच्चीवर 2 रूम्स आहेत. ही एक रूम आणि ही एक रूम. तर आपली रूम ही आहे. हे बघा, इथे पुढे जाऊन, इथे सरळ त्यांचीच आहे, सरळ जाऊन तिकडे मागे बहुतेक बीच आहे असं त्यांनी सांगितलं आहे. तर बघू आपण आहे की नाही ते. आणि आता आपण चलू रूममध्ये. ही आहे रूम. हे आपल्याला काही चिप्स वगैरे ठेवले इथे. असा आहे सोफा. हा बहुतेक कम बेड आहे जर एक्स्ट्राचे लोक असतील, पण आम्ही तर 3 जण आहोत. इथे आहे AC. हा असा आहे बेड. दिलाय फ्रीज.
आहे असं TV. हे आहे कपाट. अजून तरी आमचं सगळं लगेज आत बाहेरच आहे. आणि हे आहे वॉशरूम. तर वॉशरूम तर काय मी तुम्हाला दाखवत नाही. तर ही अशी साधी रूम आहे, बेसिक रूम. चला आता फ्रेशन अप होऊन जेवू. दुपार झालेली आहे. आता किती वाजले? 4:35 झालेत. आता जेवू. ही आहे याची गच्ची आहे बघ. खूप चेंजेस झालेले आहेत इथे. हे असं सगळं वेगळं सगळं चेंज झालं. आम्ही खूप वर्षांनी आलो. आमचं लग्न झाल्यावर आम्ही आलो होतो. आता आमच्या लग्नालाच 12-13 वर्ष झाली आहेत. तिकडे एक विहीर आहे. ऊन भयंकर लागतंय, तर आपण आतमध्ये जाऊया. थोड्या वेळाने जेवण तयार होईल, आपण जाऊ जेवायला. भयंकर ऊन आहे. AC लावलेला आहे, तर दार बंद करून थोडा वेळ बसू. जेवायला बोलवतील, आपण जेवू, थोड्या वेळ आराम करून मग निघू आपण. इथं संध्याकाळच होईल आपल्याला. पाणी तर तुम्ही बघितलं, खूप जास्त पाणी आहे. आता बघू काय सिच्युएशन आहे इथे. इथे यांचं प्रायव्हेट बीच आहे. तेव्हा होतं, आता काय माहिती. बघू, असेल तर इथेच जाऊ, नाही तर मग आसपास कुठले असतील तिथे जाऊया. पक्षी होता काहीतरी. आलेलो आहोत आपण. जेवायला थोडा उशीर आहे, तर जरा म्हटलं इथे बघून यावं. हे बोलतात आहे प्रायव्हेट बीच. बघा किती छान वाटतं. केळीच आहे ना, केळीचे पानं, सुपारी, नारळ. दिसतं तर आहे, पण इथे फेन्सिंग केलेली आहे, सो वी कांट गो. आपण नाही जाऊ शकत. ते काय सी दिसतोय ते समोर, पण आपण जाऊ शकत नाही कारण इथे फेन्सिंग आहे केलेली. सो वी कांट गो. इकडे पण भिंत वगैरे घातली आहे. पहिले हे सगळं ओपन होतं, इथून आम्ही असंच गेलेलो आणि तिथे फोटोज वगैरे पण आहेत आमचे काही. पण आता हे नाही आहे, ते यांचं बंद केलेलं आहे. आम्ही बऱ्याच वर्षांनी इथे आलेलो आहे, सो आता काही चेंजेस तर झाले असणार नक्कीच. चलो फिर से खाना खाते हैं. चलो देखते हुआ तो. तर जरा जेवायला आलेला आहे. ही आहे आमची व्हेज थाळी आणि तिच्या बाबांची आहे नॉनव्हेज. सो आम्ही याचं थोडं लांब लांब बसलो होतो जेवायला. आणि ह्यात तुम्ही बघू शकतात. आणि देन काय काय आहे. आणि त्यांनी तर आम्हाला थोडं लोणचं पण. फ्रेंड्स बघा, आपण आलेलो आहे. हा कुठला बीच आहे? नगाव बीच वर आलेलो आहे. बघा पाणी किती आहे, किती. आणि आता आम्ही शेल्स पर कलेक्ट करणार आहे. द फेवरेट थिंग वेन एव्हर वी कम टू. आता उतरतं ऊन आहे, अंधार पडला की आम्हाला जावंच लागणार. आता बघू, आता किती करू थोडं एन्जॉय. बघा तुम्ही पाणी. आम्ही इकडे गाडी लावून दिली आहे. छोटाच रस्ता होता, पण आणली आहे गाडी. माहीत नव्हतं की एवढं लांब आहे, सो आलेलो आहे. बघा तुम्ही पाणी बघा.
इथून जायचं का मग? तिथे असंच असेल का? काय माहिती इथून छान वाटतं की असा पाणी खूपच घाण आहे, रॅपर्स कचरा खूप घाण आहे आणि म्हणजे मला आतमध्ये जावं वाटत नाही आहे. खूप घाण आहे, पाणी खूपच घाण आहे. बघू आम्ही दुसरीकडे जर गेलो तर सनसेट होतो आहे. वाटते तर छान गार वगैरे आहे, पण पाणी घाण आहे. मज्जा नाही आली. शेल्स कलेक्ट करते आहेत पण तुटलेले वगैरे घाण झालेले. फ्रेंड्स, ही आहे मी वंशू. तर आता तुम्ही विचार करत असाल मी काय लिहिते, तर मी लिहिते स्टार. स्टार आहे आमचा डॉग आणि आईच्या कुठल्या तरी व्हिडिओमध्ये एक दिवस तर दाखवेलच स्टार कोण आहे. तर आता इथे बाबा थोडंसं काहीतरी ड्रॉ करत होते. आम्हाला वाटलं पहिले तर लिहित आहेत, पण मग नंतर काहीतरी ड्रॉ करायला लागले. म्हटलं काय काढताय? आता थोडासा अंदाज आला. बाबा काढतायत स्टारचं चित्र. तो एकदम हुबेहूब स्टारच दिसत होता आणि आम्ही स्टारला इथे खूप मिस केलं. आलेलो आहे काशीद बीचला. तिथं सुद्धा थोडी घाणच वाटते आहे. आता तिथं ऑब्विसली काशीद बीच पुढे नाव टाक म्हटल्याच्यानंतर आभाळ मला दाखवून इतकं सुंदर झालेलं आहे. ऑल्दो सनसेट झालेला आहे, अंधार आहे थोडा, पण इथे आय डोंट नो कशामुळे गाडीच्या लाईटीमुळे किंवा कशामुळे उजेड दिसतो आणि मून पण हाफ मून आहे दाखवते. वंशू आणि तिचे बाबा तुम्हाला दाखवते. हे बघा, आणि मी जसं तुम्हाला सांगितलं होतं की प्रायव्हेट बीच आहे त्यांचा, तर नाही आता सध्या. पण आम्ही फर्स्ट टाईम जेव्हा आलेलो तेव्हा त्यांचा प्रायव्हेट बीच होता, पण आता नाही आहे. त्यांनी काहीतरी फेन्सिंग वगैरे लावली, काय झाली असेल त्यांची डील, सध्या किती वर्ष झाली असेल सुद्धा काही.
सो ठीक आहे. एनिवेज आता आपण आलो आहे काशी बीचला, जसं मी तुम्हाला सांगितलं. पण आता मी काही पाण्यात जाणार नाही आहे, थोडा अंधार वगैरे झालेला आहे. तुम्हाला अशा गाड्या, घोडे, घोडागाडी भरपूर दिसायला मिळेल, अजूनही आहे. जसं आणि इकडे घोडे, गाड्या वगैरे आहेत आणि डॉगीज पण भरपूर आहेत. आणि इथे सगळे खाण्याचे स्टॉल्स, खाण्यापिण्याचे. आता गर्दी कमी आहे. आम्ही आलो तेव्हा खूप कमी गर्दी होती, खूप जास्त गर्दी होती सॉरी. आणि आता नाही आहे एवढी, तर संध्याकाळ होत आली. सो आणि पाणी तुम्हाला दाखवते. फ्रेंड्स, आता मी लाईट लावला आहे म्हणून, नाही तर तुम्हाला मी दाखवते. बघा अंधार कसा आहे. 1 सेकंदासाठी समोर मला दिसणार नाही म्हणून मी लगेच चालू केला. मग किती डेंजर भयानक दिसतंय बघा. थोडं इकडे तर काहीच दिसणार नाही बघा, काहीच नाही इकडे. आमच्या टॅबची थोडी रिफ्लेक्शन दिसते कारण किती विंडो लावली आम्ही, पण नाहीतरी बघा काहीच नाही, फक्त या रस्त्यावर आम्ही आहोत. किती भयानक दिसतोय रस्ता. इट्स स्पूकी. तर लवकरच आता आम्ही बीचवरून खाऊन पिऊन निघालो आहोत. आणि आता काय आमची जेवायची काही इच्छा नाही आहे. सो आता चाललो आहे रूमवर. फ्रेंड्स, आपण आलेलो आहे रूमवर. ॲक्च्युली आम्ही केव्हाच आलो, पण ना लाईट गेलेली. मग काळोखात काही दिसत नव्हतं, त्याच्यामुळे मी काही व्हिडिओ काढला नाही. जस्ट लाईट आलेली आहे. वंशूची आंघोळ झाली आहे. बाबा आंघोळ करायला गेले, त्यांची झाली की मी जाणार आणि मग आम्ही खाली जाऊन जेवण करणार आणि झोपणार. आजचा दिवस असा संपणार आहे. सो उद्या बघू आम्ही आता सकाळी कुठे जातो आहे ते. हे बघा, ही वंशू झाली आहे तिची आंघोळ, ती फ्रेश झाली आहे. फक्त मीच राहिली, आता तिचे बाबा गेले. सो बघू आता उद्या काय होतं आहे. उद्या सकाळी लवकर उठतोय की नाही. आज तसे थोडी दमले पण आहे मी, पाय दुखतोय माझा ड्राईव्ह करून. सो आणि ट्रॅफिक पण होतो, मला जशी दाखवली मी. आम्ही आमचा वे चेंज केला, पण तिथेही आम्हाला ट्रॅफिक लागली. तर जसं मी तुम्हाला बोलले की चेंज करून आम्ही झोपणार होतो, पण आम्ही आलो होतो कॅरम खेळायला. गेम तर संपत आला आहे आणि हे बघा मी जिंकते आहे. आणि हे बघा, तर मी जिंकते आहे. माझी एकच कवडे राहिलेली आहे. निघाली तर ठीक आहे, नाहीतर जाऊ. आता मी खूप दमले आहे. वरती रूममध्ये जाऊन बोलते. तर फ्रेंड्स, जसं मी तुम्हाला बोलले होते, मीच जिंकलेली आहे कॅरममध्ये. सो आता एंड ऑफ द डे आम्ही खूप थकलो आहे. मी तर खूप जास्त थकली आहे. ह्या मॅडम तर काय पाण्यात खेळून आणि मी गाडी चालवून. आम्ही नंतर बराच वेळ होतो बीचवर. जसं तुम्हाला सांगितलं, मी तिथे मोठा एक खड्डा पण केला. त्याचा काय मी व्हिडिओ काढला नाही, पण म्हणतात ना की आपल्यातले लहान मुलं जागृत होतात वाळूमध्ये वगैरे, तर त्याचं मी खूप एन्जॉय केलं. सो आता मी माझा ब्लॉग इथे संपवते आहे. मला वाटतं की तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल, तर मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब पण करा आणि बघत राहा. गुड नाईट. आता आम्ही झोपतो. चलो बाय बाय.